आरक्षण हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर जात, वर्ग आणि समाज घटकाचा प्रश्न उभा राहतो. पण आज मी या ठिकाणी तुम्हाला खूप बेसिक स्वरूपाचा एक प्रश्न विचारणार आहे, जो कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच विचारला नसेल. आरक्षणाचा खरा अर्थ जगाला खरंच समजला आहे का? आणि जर समजला असेल तर तो कितपत प्रत्यक्षात उतरवला गेला आहे? की आरक्षणाच्या संकल्पनेचं जगभर केवळ राजकारणच केलं जात आहे? जर मी तुम्हाला असं सांगितलं की आरक्षणामागील मूळ तत्त्वाचा विचार अनेक प्रगत राष्ट्राच्या तुलनेत आफ्रिका खंडातील युगांडाने काही बाबतीत अधिक प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे, तर कदाचित तुम्हाला ते आश्चर्यकारक वाटेल. पण या विधानामागे एक गंभीर तथ्य आहे. तेच या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. मुळात आरक्षण या संकल्पनेचा जन्म का झाला? कारण इतिहासात काही समाज घटकांना शिक्षण, रोजगार, सत्ता आणि निर्णय प्रक्रियेपासून वर्षानुवर्ष दूर लोटण्यात आलं. या ऐतिहासिक अन्यायामुळे निर्माण झालेली संधीतील दरी भरून काढण्यासाठी आरक्षणाची संकल्पना जन्माला आली. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, जन्मतः दिव्यांग असलेली व्यक्ती किंवा आयुष्यात एखाद्या अपघातामुळे दिव्यांग झालेली व्यक्ती, तिला प्रत्येक संधी समान पद्धतीने मिळते का? उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. तिच्या शारीरिक, संवेदनात्मक आणि इतर मर्यादांमुळे अनेक संधी तिच्यापासून आपोआप दूर जातात. म्हणजेच तिच्यासाठी संधीतील समानता हे जळजळीत वास्तव आहे. मग प्रश्न असा आहे, आपण ही संधीतील दरी खरोखर भरून काढतो आहोत का? की केवळ तुटपुंज्या योजनांवर, पेन्शनवर आणि सहानुभूतीवर समाधान मानत आहोत? माझ्या मते जर दिव्यांग व्यक्तींना निर्णय प्रक्रियेत प्रभावी आवाज द्यायचा असेल तर राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न गंभीरपणे विचारात घेण्याची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल, राजकीय प्रतिनिधित्वानं नेमकं काय बदलणार? तर बघा, आपण भरत असलेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर सरकारी तिजोरीत जमा होतो. त्या निधीचा वापर कुठे करायचा, कोणत्या योजना राबवायच्या, कोणत्या समाज घटकाला किती प्राधान्य द्यायचं, याचे निर्णय संसद आणि विधिमंडळात घेतले जातात. आणि जर त्या निर्णय प्रक्रियेत दिव्यांग समाजाचं प्रभावी प्रतिनिधित्व नसेल तर त्यांच्या गरजा, त्यांचे प्रश्न आणि त्यांचे प्राधान्यक्रम पुरेशा ताकदीने कोण मांडणार? म्हणूनच दिव्यांगाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न हा केवळ राजकीय प्रश्न नाहीये, तर तो सर्वसमावेशक लोकशाहीचा प्रश्न आहे. युगांडाने या तत्वाला काही प्रमाणात प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे दिव्यांग व्यक्तीसाठी संसदेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेष प्रतिनिधित्वाची व्यवस्था आहे. त्यामागील उद्देश एकच, ज्यांचा आवाज अनेकदा दुर्लक्षित राहतो तो थेट निर्णय प्रक्रियेपर्यंत पोहोचला पाहिजे. आजही अनेक विकसित देशांमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण किंवा तत्सम व्यवस्था नाही. काही देशांनी मात्र विशेष प्रतिनिधित्वाच्या विविध पद्धती स्वीकारल्या आहेत. या अनुभवाचा अभ्यास करून प्रत्येक देशाने आपल्या सामाजिक वास्तव्याच्या आधारे दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्याचा गंभीरपूर्वक विचार करण्याची गरज आहे. आता निर्णय तुमचा. दिव्यांग व्यक्तींना राजकीय प्रतिनिधित्वासाठी विशेष व्यवस्था किंवा आरक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत जरूर कळवा. कारण लोकशाही तेव्हाच परिपूर्ण होते जेव्हा प्रत्येक नागरिकाचा आवाज सत्तेच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचतो. धन्यवाद.